शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता एक आपण काय केलं, एक 6 एकरचा प्लॉट आहे आणि तो सेंट्रलाइज केला आहे. आता या ठिकाणी काय होतं, सेंट्रलाइज करायचं म्हणलं तर एका ठिकाणी भरपूर पाईप आपण आता या ठिकाणावर नेल्यात. आता विषय काय राहतो, या ठिकाणी आपण काय केलं तर असेंब्ली बनवली. पण असेंब्ली कशात बनवली तर लोखंडीमध्ये बनवली. जर असेंब्ली जर PVC मध्ये जर बनवली असती तर टिकली नसती. काय होतं, प्रेशर, पाण्याच्या प्रेशरमुळं त्याला दाब भरपूर बसतो, त्यामुळं फुटाफुटी 100% होते. जरी वाल यदा कदाचित हा जरी बंद कुठलं राहिलं तरी आपला PRV पाठीमाग आहे, तो PRV उघडूस जर PVC केली असती तर PRV उघडूस इथं दणकालेला असता, म्हणजे ही फुटली असती. त्यामुळे आपण आता काय केलंय तर टोटली असेंब्ली जी आहे ती लोखंडीमध्ये केली. हा व्हिडिओ काढण्या पाठीमागचा मुद्दा हा आहे की विषय काय होतं, असेंब्लीमध्ये पण फरक राहतो. आता आपण काय केलंय तर असेंब्ली जी आहे ती जी इनलेट आहे त्याची ती 4 इंच आहे आणि जी आउटलेट आहे ती 3 इंच आहे. पण आपण करताना काय केलंय तर मधला पाईप जो आहे असेंब्लीचा तो टोटल आपण काय केलाय तर 5 इंच घेतलाय. असं का तर विषय काय होतो, पाठीमागून पाणी जे आहे ते जास्त येतं आणि जर 4 इंची जर पाईप घेतला असतं तर त्याच्यावर स्टोरेज जे आहे ते एकदम कमी झालं असतं. त्यामुळे अशा पद्धतीचं आपण काय केलं तर 5 इंचीचा पाईप घेतलाय आणि पुढे जी डायव्हर्ट आहे ते आपण 3 इंचीमध्ये केलंय. तर व्यवस्थितरित्या काय गोष्टी आपण जर ड्रिप इरिगेशन करत असाल तर व्यवस्थितरित्या अशा काय बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणं प्रत्येक शेतकरी बांधवांना हे गरजेचं आहे. त्यामुळे होणार काय, जर आता असं नसतं केलं तर पाईपलाईनला लोड आला असता, विथ मोटरला लोड आला असता, फुटाफुटी झाली असती. त्यामुळे अशा काही गोष्टी आपण इन फ्युचर अडचणी येऊ नये आणि एकापेक्षा जास्त पण तुम्ही मोटर ही अशा पद्धतीने चालवू शकता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो काही गोष्टी व्यवस्थितरित्या करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा तोटा होणार नाही.